आज वडापावची ऑर्डर आलेली होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. घरून आपण सहज वडापाव बनवून देऊ शकतो. लसूण घेतलेले, आलं घेतलेले, जिरं, कोथिंबीर, पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरून घेतलेला. इथे मी 1 पाव बटाटे घेतलेले आहे. 1 पाव बटाट्यामध्ये सहज 10 वडापाव बनवून तयार होतात. आता तुम्ही समजून घ्या की आपल्याला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर इथे बटाट्याचं प्रमाण वाढविले तरी चालेल. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं, मोहरी टाकलेली आणि आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं ते टाकलेलं. यामध्ये टाकूया हळद आणि चवीनुसार मीठ आपण आताच टाकत आहे. ठीक आहे. हळद आणि मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. मसाला छान होऊ द्यायचा. बघा छान असा मसाला झालेला आहे. सहज आपण वडापाव खूप कमी साहित्यामध्ये बनवू शकतो. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. बटाटा आपण मॅश करून घेतलेला होता. बटाटा टाकलेला, मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आणि मी बाजूला धने बारीक करून घेतलेले होते. 9-10 धने घेतलेले, परतून घेतलेले, बारीक करून घेतलेले आणि ते टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेला. इथे बेसन घेतलेला आणि 1 वाटी तांदूळ पीठ. चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडे थोडे पाणी टाकून बॅटर बनवून घेऊया. हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेला. थोडंच मीठ टाकलेला आणि इथे बर्फचा वापर करायचा आहे. मी इथे थंड पाणी घेतलेलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं. छान असा ग्रीन चटणी बनवून तयार आहे. ग्रीन चटणी बनलेली आहे. बटाट्याचा मसाला बनलेला आहे. बेसनचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं. यामध्ये थोडा सोडा टाकूया आणि मिक्स करून घेऊया. बघा छान असं बेसनचं मिश्रण बनवून तयार आहे. मसाला बनवून तयार आहे. आता आपण टिक्की बनवूया. आपल्याला बनवायचं आहे वडापाव. सहज आपण वडापाव छान असं घरी बनवू शकतो. बटाट्याचं जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये कढीपत्ता बारीक कापून टाकायचा. म्हणजे काय होणार, जेव्हा आपण फोडणी दिली तेव्हा बारीक कापून कढीपत्ता टाकायचा आहे. अख्खा कढीपत्ता टाकला तर आपल्या खाण्यामध्ये येणार, म्हणून इथे बारीक कापून कढीपत्ता टाकलेला होता. टिक्की बनवून घेतलेली आहे. बेसनचं घोळ बनवून तयार होतं, तर यामध्ये टाकूया आणि आपण आता वडापाव बनवूया. वडा बनवून घेऊया. बघा याप्रमाणे बेसनचं मिश्रण बनवायचं आहे, जेणेकरून फार जास्त लेयर पण वरती यायला नाही पाहिजे. पातळ अशी लेयर यायला पाहिजे. नाहीतर आपल्याला वडापावमध्ये वडा टाकणार आहे तर वडा खाण्यासाठी चव छान यायला पाहिजे. म्हणून बघा पातळ अशी लेयर यायला पाहिजे आणि तेल गरम असायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला तेलामध्ये वडा सोडायचा आहे. नाहीतर काय होणार, तेलकट होणार वडा. तेल गरम असलं की नंतर आपण छान असं मीडियम गॅसवर तळून घेऊया. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. मी 10 वडापावचा ऑर्डर घेतलेला होता, तर बघा पटकन बनतात आणि ज्यांना मी वडापाव दिले त्यांना खूप आवडलेले. या पद्धतीने नक्की बनवून बघा. फारसा वेळ लागत नाही, पटकन बनतं. आपण वडे तळून घेतलेले आहे. आता आपल्याला बनवायची आहे लाल चटणी. जे बेसनचं मिश्रण होते त्यापासूनच आपण लाल चटणी बनवत असतो. बघा भजे बनवत असतो, पकोडे बनवत असतो, त्याप्रमाणे तळून घेतलेला लसूण घेतलेले आहे. लसूणचं प्रमाण 10 ते 12 घेतलेलं आहे. लसूण पण तळून घेतलेलं आहे आणि यामध्ये तिखट टाकूया, मीठ टाकूया, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. छान असं लाल चटणी बनवून तयार होतं. यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरायचं आहे. लाल चटणी बनवून तयार होतं. लसूण, बेसनचं मिश्रण तळून घेतलेलं आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता पाव घेतलेला, पाव परतून घेतलेला. इथे बटर, तूप याचा वापर केलेला आहे. ग्रीन चटणी आणि लाल चटणी लावून घेतलेली आणि याप्रमाणे छान असं मी 10 वडापावचा ऑर्डर कंप्लीट केलेला आहे. हिरवी मिरची आणि 10 वडापाव बनवून मी
ऑर्डर तयार केला. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.